यामा 8625 कुंडेवाहा टीमने आणि तदनंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये बॅटिंगचा गेअर शिफ्ट केला. बघा जे प्रेक्षक आमच्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत त्यांनी कृपया बाहेर व्हायचे. चला मॅच यूट्यूबवर लाईव्ह आहे. आपण मैदानाच्या बाहेरनं प्रवास करा ही विनंती असणार आहे. साईश मात्र पुन्हा एकदा ज्याने नुकताच सामन्यावरचा पुरास पटकावला. 4 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च केल्या. 4 विकेट्स त्याने संपादित केले. पॉवर प्ले मध्येच 1 धाव आणि 2 विकेट्स त्याने षटक पाहिलं होतं. चला मैदानाच्या आतमधून जाऊ नका ताई, थोडंसं बाहेरून जा, थोड़ा साइड से जाइए प्लीज, बाउंड्री के बाहर से जाइए, गुजारिश है, विनती है आपसे. चला मॅच सुरू आहे. पंच होतात आमचे सज्ज या मॅच साठी. समाधान वास्कर ऑन स्ट्राइक. बिग बॅटल, बिग महामुकाबला आणि एक चांगली रणधुमाळी, रणसंग्राम इथे पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. लेट्स प्ले, गेम ऑन. फर्स्ट बॉल, पहिला बॉल इनसाइड आउट. क्रॅकिंग ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एका बाजूला उरण तालुका तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील संघ. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं समाधान वास्करने. यावेळेस मात्र पुढे आले होते, लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल गेला ऑन साइडला, गॅप मधनं खेळलाय, पण विकेटला फिल्डर होता, वेगाने आलाय बॉलवर आणि त्याहूनही जास्त वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर दुहेरी धाव. 6 धावा पहिल्याच 2 बॉलवर. समाधान वास्कर पहिल्या मॅच मध्ये संघर्ष करत होता. या मॅच मध्ये पहिल्याच बॉल पासून टच मध्ये दिसतोय, रिदम मध्ये दिसतोय, लय मध्ये दिसतोय आणि फॉर्म मध्ये दिसतोय. जासे टीमला रणनीती आखावी लागेल त्याच्या विरुद्ध, जशी त्यांनी आखली होती निर्जय 11 नावेच्या विरुद्ध. पुढचा बॉल, यावेळेस रायझिंग डिलिव्हरी होती, पुढे आले होते, फ्रंट फुटला ड्राईव्ह केलंय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. वेगवान बॉल साईश मात्रेचा. या अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा मध्यम गती पद्धतीने त्यांनी चेंडू हाताळले होते, कटरचा वापर केला होता, स्विंग केला होता बॉलला. इथे समाधानच्या विरुद्ध प्रचंड वेग त्याने पाहायला मिळाला दाखवत असताना. बघा आता प्लेयर ऑफ द मॅच विरुद्ध प्लेयर ऑफ द मॅच, विशाल भोईर वर्सेस साईश मात्र. हे बॅटल आपल्याला पाहायला मजा येईल. हो, परफेक्ट ब्लॉकहोलचा बॉल होता, खोदून काढलाय, लॉफ केलं बॉलला. तिकडे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचतोय, प्रोटेक्शन बॅकअप येत आहे, लॉंग ऑफ वरून रन मिळते, सिंगल. चेंडू चांगल्या पद्धतीत होता, मात्र या फटका मेरिटवर खेळून काढला विशाल भोईरने. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटमध्ये खेळतायत एकमेकांच्या विरुद्ध, त्यामुळे प्लस पॉइंट मायनस पॉइंट माहिती आहेत. हो, साईश मात्र थोडा लवकर रनअप घेतोय, बॅट्समन रेडी नाहीये, आता सज्ज होतोय. हो, यावेळेस लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर सफल झाले ऑफ स्टिकवर, मात्र साईश मात्रने विकेट टू विकेट लाईन ठेवली. जर अजून थोडी लाईन योग्य असते तर सरळ यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या आता समाधान वास्करच्या. डॉट बॉल आलाय, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, धावा लागल्या धाव फलकावर ते 8, ज्यामध्ये एक चौकार. आखुडपदेचा चेंडू बॅकफुट वरनं पंच केला, इनफिल्डच्या वरनं. पॉवर प्लेचा चांगला वापर आणि चेंडूला पाठवले पुन्हा हवाई सफरीसाठी. शेवटच्या बॉलवर आला तो षटकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि यामा 8625 कुंडेवाहाळ संघ बिनबाद 14. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अफलातून सुरुवात पॉवर प्ले मध्ये. पहिल्या मॅच मध्ये थोडा संघर्ष केला होता समाधानने, विशाल भोईरने चांगली बॅटिंग केली होती, 13 ते काहीतरी 14 धावांचं योगदान त्या मॅच मध्ये त्याने दिलं होतं. मात्र इथे आता समाधान वास्करची बॅट बोलायला लागली. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली सुरुवात केली यामा 8625 कुंडेवाहा टीमने. बघा जो पट्टीचा पोहणारा असतो ना, तो खोलवर पाण्यामध्ये हातपाय न हलवता तसाच पडून राहिला तर पाणी त्याला जास्त वेळ तरंगत ठेवायची तसदी घेत नाही, ती बुडाशी नेते. एबिलिटी प्रत्येकाकडे, क्षमता प्रत्येकाकडे आहे, मात्र ते सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणामध्ये तुम्हाला.
पहिला बॉल लोवर फुलटॉस पिक केलाय आणि सरळ फिल्डरला गाठलंय. पहिल्या बॉलवर कुणाल पाटीलला मिळतं यश आणि विशाल भोईरला स्वस्तामध्ये माघारी परतवण्यात यशस्वी झालाय तो मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघ. बॉल फेस करत होता. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील तो विशाल भोईर. एक धाव त्याने काढली होती अगोदर, थोडासा रिदम मध्ये नव्हता. लोवर फुलटॉस बॉल होता आणि कॅच पकडली ती कुणालने, राजा राठोडने ती कॅच पकडली. हा पहिला कॉल आम्ही करतोय. सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर कोली आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी उपस्थित राहायचं. हा फर्स्ट कॉल आहे ऑफिशियल आपल्याला. मयूर वास्कर तिसऱ्या क्रमांकावर, समाधान वास्कर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला. 13 वर तो खेळतोय. मात्र कुणाल पाटीलला पहिलं यश मिळालं. राजा राठोडचा सुंदर झेल. पुढचा बॉल. इथे LBW ची अपील केली गेली. इम्पॅक्ट बाहेर आहे पंच सांगतायत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. तीक्ष्ण नजर पंचांची आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट होते. समाधान वास्कर पुन्हा स्ट्राईक वर आलाय. स्कोर झालाय तो 15 धावा. पॉवर प्ले संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झालेल्या पाहायला मिळतात आपल्याला. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लीप, लेग स्लीप. लॅप शॉट केलाय, फुलटॉस घेतलाय. फिल्डर आहे, दूर राहतोय त्याच्यापासून हा बॉल. सीमारेषा पलीकडे प्रयत्नांना मार्क आहेत, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा. समाधान वास्करकडनं बऱ्याच वेळेला पाहिलेले आहेत. इम्प्रोवाइज करतो तो स्ट्रोकला. प्रत्येक वेळी सेमच फटका खेळत नाही. लाईन लेंथ रीड करून फटके खेचतो. त्याचा प्रत्यय आलाय. त्यामुळे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आतली कडा लागली. बाल बचावलाय. विकेटच्या वरतून बॉल बाउन्स झाला आणि इथे मिळाला तो डॉट बॉल. कुणाल पाटील दुसरं षटक हाताळत असताना 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट महत्वपूर्ण विशाल भोईरची प्राप्त केली. क्लीन बोल्ड. व्हॉट हॅपन. शफल झाले होते. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न यशच्या उद्ध्वस्त. पुन्हा इम्प्रोवाइज करायला गेले समाधान वास्कर. अगोदर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर शफल झाले आणि सरळ मधली यष्टी उद्ध्वस्त केली कुणाल पाटीलने. पहिल्यांदा इम्प्रोवाइज केलं जिथे चौकार मिळाला, त्यानंतर डॉट बॉल आला, थोडं प्रेशर वाढलं कारण चांगल्या टचमध्ये होते. या मॅचमध्ये 8 बॉल त्यांनी फेस केले. 17 धावांची खेळी त्याने साकारली. जवळजवळ 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 2 चौकार मारले, 1 षटकार मारला आणि शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं. कुणाल पाटील दुसरं षटक, शेवटचा बॉल इथे बाकी. स्कोर आहे तो 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दोघेही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत. कुणाल पाटील दुसरं यश मिळालं या ओव्हरमधील. चांगला स्पेल आतापर्यंत. 5 बॉल 5 धावा 2 विकेट्स. पहिलं षटक साईश मात्रेचं थोडं महागडं पाहायला मिळालं. इथे कमबॅक करून दिलं कुणालने. प्रसाद भोईर न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. मयूर वास्कर नॉन स्ट्राईक वर आहे. फुल टॉस होता, हॅमर केलंय. बॉलने हलकासा वळसा घेतलाय. 2 बाउन्स बॉल पकडतोय मिड विकेटला फिल्डर. 21 धाव मिळणार. शेवटच्या बॉलवर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि यामा 8625 कुंडे बहाळ 2 गडी बाद 20.
त्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 6 धावा. एकूण धावा लागल्या 20. 2 विकेट्स गमावले. दोन्ही विकेट कुणाल पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जास्त इकडनं चांगली गोलंदाजी त्याने साकारली दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता मयूर वास्कर आणि प्रसाद भैर इथे पार्टनरशिपची गरज आहे, ती म्हणजे कुंडेवहाळ टीमला. 20 धावा झाल्यात तर अजून जर 20 ते 25 धावा जरी आल्या, 45+50 झाले तर अजून चांगलं, तर चांगलं आव्हान देऊ शकतात जासे टीमला. मात्र भूषण म्हात्रेचं कुशल नेतृत्व ज्याचा प्रत्यय आला दुसऱ्या ओव्हरमध्ये, जिथे इकॉनॉमिकल रन्स पाहायला मिळाले, तो मात्र सेटअप करतोय फिल्डिंगचा. संयम म्हात्रे गोलंदाजीमध्ये धारधारता आहे त्याच्या. स्ट्राईकवर प्रसाद. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय आणि घणाघाती प्रहार केला या बॉलवर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. ह्यूज हिट, षटकार. पहिल्याच बॉलवर संयम म्हात्रेचं अगदी स्वॅग मध्ये स्वागत केलंय प्रसाद भोईरने. बॅटिंग लाईनअप तगडी आहे यामा 8625 कुंडेवहाळ टीमचे. भले समाधान वास्कर बाद झाला, चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, मात्र मिडल ऑर्डरही परिपक्व आहे, ती क्षमता आहे. संयम म्हात्रे पुनरागमन करण्यासाठी सज्ज. नेक्स्ट बॉल. यावेळेस एज लागली आहे, बॉल चाललाय पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये. लेग स्लिपला बीट करून बॉल निघून गेलाय. 4 धावा, चौकार. बरच 10 धावा आल्यात. संयम म्हात्रेचा संयम आता ढासळतोय की काय, की पुनरागमन करतोय. हो, चांगला बॉल होता, थोडासा राईज झाला, थोडासा टर्न पाहायला मिळाला. शरीरापासून दूरवर, बॉडीपासून अवे थोडासा बॉल आणि थोडासा कमी गतीने टाकलेला. गती दिली नाही या बॉलवर संयम म्हात्रेने. डॉट बॉल. यावेळेस आतली काढा लागलीये, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत जात आहेत. सिंगल मिळणार. 4 बॉल झालेत, 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. बघा सेकंड कॉल सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर कोली आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. यावेळेस एज लागली होती, बॉल गेला तो फ्लाय स्लिपला, रन मिळाली सिंगल. पुढचा बॉल शेवटचा असेल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा एज लागली, नंतर पायावर जाऊन बॉल आदळला. डॉट बॉलने ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 32. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा असा पाहायला मिळेल. तर ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा, आपण आपला प्रतिनिधी अथवा कॅप्टन पाठवायचा आहे, उपस्थिती दर्शवायची आहे. 2 गडी बाद 32 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामा 8625 कुंडेवहाळ हा संघ. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासईने. पहिलं षटक थोडं महागडं साईश म्हात्रेचं 14 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणाल पाटीलने कमबॅक करून दिलं, 6 धावा 2 विकेट्स प्राप्त केल्या. आणि संयम म्हात्रेचं षटक पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. असं वाटलं मोठ्या धावसंख्येचं षटक होईल, मात्र पुढच्या 4 बॉलवर फक्त 2च धावा गेल्या. कमालीचं कमबॅक. मिथुन म्हात्रे शेवटचं निर्णायक षटक, इम्पॉर्टंट ओव्हर हाताळताना पाहायला मिळेल. चला मॅचला थोडी गती द्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. प्रसाद भोईर चांगल्या टच मध्ये रिदम मध्ये पाहायला मिळालाय. मयूर वास्कर ऑन स्ट्राइक. फील्ड सेटअप त्याच्यासाठी केली जाते मिथुन म्हात्रे यांच्याकडून.
हो, चांगला बॉल, फ्लायटेड डिलिव्हरी विथ द लिटल बिट ऑफ टर्न. दोन्हीने बीट केलं त्या बॅट्समनला मयूर वास्कर. या अगोदरच्या मॅच मध्ये थोडे महागडे ठरले होते मिथून मात्र स्लॉकच्या षटकामध्ये, मात्र इथे दमदार सुरुवात केली डॉट बॉलने. धावसंख्या स्थिर 32-32. फुल टॉस होता, प्रॉपर मिडलिंग नाही झालंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. वन बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. विकेट किपरला थ्रो, चांगला थ्रो भूषण मात्रेंच्या हातात. 2 धावा मिळतायत त्या दरम्यान, धावून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅटच्या बॉटमला लागला होता बॉल. धावसंख्या 34-34. लॉंग ऑन लॉंग ऑफ. टीप एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मयूरसाठी. हो, पुन्हा स्विंग अँड मिस कम्प्लिटली. यावेळेस खाली राहिला बॉल टप्पा पडल्यानंतर. जास्त गतीने चेंडू अपेक्षित केला होता तो बॅट्समन मयूर वास्करने, तेवढी गती दिली नाही मिथून मात्रेने. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा. प्रसाद नॉन स्ट्राईक वर वाट पाहतोय. वेगवान बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली हलक्या हाताने. 1च रन मिळणार, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी प्रसाद भोईरची पाहायला मिळाले त्याचे स्ट्राईकवर राहणं उर्वरित बॉलसाठी फायद्याचं ठरेल. 6 बॉल 12 वर तो खेळतोय आणि अंतिमचे 2 चेंडू पहिल्या सत्रातील इथे बाकी आहेत. 35 धावांवर स्कोर थांबलाय. फुल टॉस टाकलाय, गॅप मधनं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे तिकडे. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला आतमध्ये ढकललंय. 2 धावा नक्कीच वाचवल्यात. वेल स्टॉप तिकडे पाहायला मिळतोय. राजा राठोड त्याने एक चांगला झेले टिपला होता विशाल भोईरचा. आणि त्या शेवटचा बॉल. धावसंख्या झाली ती 37. फायटिंग टोटल आलाय का? इथून एखादा चौकार षटकाराला 40च्या पुढे गेले की एक मानसिक दबाव निर्माण केला जाईल समोरच्या संघावर, आणि तो प्रयत्न होईल पुन्हा एकदा त्याच दिशेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. इथे चांगली फिल्डिंग. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने. थ्रो थोडा अचूक व्हायला हवा होता. 2 धावा मिळतायत पुन्हा शेवटच्या बॉलवर आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 39च्या घरामध्ये. निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट्स गमावत तो म्हणजे यामा 8625 कुंडेवहाळ. आणि 40चं लक्ष असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये, म्हणजे प्रतिषटक सरासरी गाठायची आहे ती तुम्हाला 10ची. या मॅच मध्ये जर विजय प्रस्थापित करायचा आहे आणि 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. चला टॉस साठी यायचंय. पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टीम कॅप्टन. अच्छा, ट्रॉम्बेचे आलेले आहेत. सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा टीम कॅप्टन आपण या. टॉस इथे केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये आमच्या मुख्य मंचाच्या समोर. चला 40 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा आपण आवाज ऐकूया संयमजी घरत सरांचा. धन्यवाद युवराज माळी सर.
जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पहिला दिवस आणि सुरू असलेली विनर्स वर्सेस विनर मॅच आपण एन्जॉय करतो। टार्गेट आहे या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत जासई टीमला 40 धावा। चला सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये जातील। अंपायर्स देखील आमचे चाललेत, विशाल पाटील सर रसायनी आणि त्यांच्या समेत प्रवीणजी पवार सर पनवेल हे 2 नामांकित अंपायर्स क्रीडांगणामध्ये जाताना पाहायला मिळतात। मागील सत्रामध्ये तुम्ही मराठीमध्ये एक उत्तम समालोचन ऐकताच युवराजजी माळी सर ज्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत। आमचे स्कोरर रोहितजी मात्रे सर खारकोपर यूट्यूब वाहिनी, सुशांत पाटील, धीरज पाटील, आलेख कांबळे सर्वांचं करूया आपण स्वागत। अगदी दुपारचं सत्र सुरू झाले आणि दुपारच्या सत्रामध्ये ही दुसरी मॅच विनर्स वर्सेस विनर तिसरा सामना आपण एन्जॉय करतो आजच्या दिवसामध्ये। उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे असतील, खेळाडू, प्रेक्षक त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करेन। असं म्हणतात की मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेमध्ये तुम्हा सर्वांनाच गर्व आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। रोहित दादा, मराठी ती भाषा जिने आपली सकाळ आणि रात्र होते, मराठी ती भाषा आहे जिने आपल्याला कसं बोलायचं ते शिकवलं, मराठी ती भाषा जी बोलताना आपल्याला नेहमीच गर्व वाटतो। गर्व आहे मला मी मराठी भाषेत समालोचन करण्याचा आणि उपस्थित सर्वच खेळाडूंना, प्रेक्षकांना नमस्कार करून मी संयम घरत धाकटेजी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेन। दुपारच्या सत्रामध्ये महत्त्वाची मॅच डू ऑर डाय, जिंकाल तर अस्तित्व टिकून राहील, पुढे जाण्याची संधी मिळेल आणि कुठला संघ राहील। प्रति ओव्हर 10.00च्या सरासरीनं 40 बनवायचे आहेत। 4 ओव्हरमध्ये 40 रन। सलामीचे बॅट्समन साईश मात्रे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला, तिथे त्याने 4 धावांमध्ये 4 खेळाडू बाद केले होते 2 षटकांमध्ये। बॅटिंगमध्ये देखील साईशनं 7 बॉलमध्ये 11 काढल्या आणि त्याच्यावरती आता पूर्ण जिम्मेदारी या मॅचची। परंतु मागची मॅच तेवढी सोपी नव्हती, जवळजवळ 25 धावसंख्येचं आव्हान असताना 5 विकेट्स गेल्या होत्या जासई टीमच्या, इथे त्यांना 40 काढायचे आहेत मात्र 4 षटकांमध्ये। मागील मॅचमध्ये गोलंदाजी संजय वास्करची भन्नाट पाहायला मिळाली। एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्याकडे तो अनुभव नेहमीच पाहायला मिळतो। सामन्याला करूया सुरुवात। प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं वाटचाल करायची। 40 धावा बनवतील का की या धावांना गोलंदाज उत्तर देतील? कोण जिंकेल ही मॅच हा प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, पण तो अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल। साईश मात्रे लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याच्यासमोर डावकुऱ्याचा गोलंदाज। आता बॅटलला मजा येईल। लेफ्टी विपक्ष लेफ्टी। ओ पहिला बॉल स्टंपच्या अगदी जवळून गेलाय बॉल, बाल बचावले साईश। स्टंपच्या मागे विकेट कीपर समाधान वास्कर आहे, त्याची रिॲक्शन हेच सांगते की अगदी जवळून गेलाय बॉल। डॉट बॉल, पहिला चेंडू निर्धावाला संजय वास्कर। मागील बॉल वरती कनेक्ट झाला नव्हता, या बॉल वरती उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे। अगदी रजत मुंडे स्टाईलची आठवण झाली आणि साईशच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार। फटका जागा बनवली, एक पाय मोडीत अगदी खेळपट्टीवरती फाईन लेगची बाउंड्री आहे, तिच्या पलीकडे बॉल पाठवल्या। दुसऱ्या बॉलवरती आला षटकार साईश मात्रेच्या बॅट मधून। चला नेक्स्ट मॅच टॉस साठी सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा ट्रॉम्बे कोळीवाडा टीमचे कॅप्टन जॉईंट आहेत, त्यामुळे चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। ओ फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला टोलवलाय बॉलला क्षेत्ररक्षक उभा, चांगली फील्ड केली, एक झाले पूर्ण। लेझी क्रिकेट खराब फिल्डिंग परफॉर्मन्स, जिथे एकच मिळणार होती तिथे 2 मिळाल्या। खेळाडूंना अगदी स्टार्ट घ्यावा लागतो, थांबून राहिले सुरुवातीला, त्याच्यानंतर बॉल पोहोचण्यापर्यंत वाट पाहिली खेळाडूंना आणि त्या दिवसा ढवल्या धावांची चोरी केली साईश मात्रेनं। 2 धावा मिळाल्या, 2 धावसंख्येनं टीमची टोटल 3 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा। चांगली स्टार्ट, प्रति ओव्हर 10 काढायचे आहेत। संजयचं षटक मिडॉनला कॅच ड्रॉप केलाय। ओ क्रिकेटचं सूत्र हेच सांगतोय, पकडो कॅच जीतो मॅच। क्रिकेटमध्ये कॅच फार महत्वाची असते आणि फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला नाहीये। मिडॉनला साधा सोपा कॅच ड्रॉप केलाय, जीवनदान संधी मिळाले। संजय वास्करला विकेट मिळणार होती, तिथे कॅच सोडलाय। 5वी कॅच स्पर्धेतली ड्रॉप आहे। ओ आता मात्र एक स्टायलिश फटका, कॅच सोडले तर परिणामी पडणार, बॉलला धाडले ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार।
करण्यासाठी पॉवर प्ले मध्ये ओळखला जाणारा साईशच्या बॅट मधून दुसरा षटकार. मेरे भाई दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा. आणि या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय साईश. का बॅटिंग करतोय, स्टायलिश फटके, अगदी लॉफ्टेड हा फटका पाहायला मिळाला. संजय वरती आक्रमण, 2 षटकार आले. ओ इनसाइड आउट फटका चुकलाय, क्षेत्ररक्षकाला बॉल खाली, आता पकडलाय, चांगला झेल दिलाय साईशला, परतीचा इशारा, पहिला धक्का लागलाय टीम मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाला. साईश बॅक टू पॅव्हेलियन. पहिली सफलता प्राप्त झाली. फायनली ती विकेट्स मिळाली जिथे अगोदर कॅच ड्रॉप झाला मिडॉनला, त्याच्यानंतर षटकार 2 पाहायला मिळाले आणि आता मात्र साईशला बाद करण्यामध्ये यश मिळाले. नवीन खेळाडू चाललाय मैदानामध्ये रक्षित म्हात्रे, 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. वन डाऊनचं स्थान क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. टीम इंडियाकडून विराट कोहलीला आपण वन डाऊनच्या भूमिकेत येताना पाहिलं. ऑस्ट्रेलियाचा विचार केला स्टीव्ह स्मिथ, तिकडे न्यूझीलंड विल्यमसन. मधल्या क्रमांकामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या खेळाडूवरती टीमचा प्रचंड विश्वास असतो. विकेट्स पडल्यानंतर त्याला डावाला सावरणं गरजेचं आहे, त्याला टीमला पुढे घेऊन लीड करणं गरजेचं असतं आणि ती भूमिका मिडल ऑर्डरमध्ये वन डाऊनला येणाऱ्या खेळाडूला ती साकारावी लागते. इथे रक्षित उतरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 दिल्या, प्रति ओव्हर 10चा रिक्वायर्ड रन रेट होता. 4 धावा एक्स्ट्रा बनवल्यात, त्यामुळे आता मार्जिन तुम्ही पाहू शकता. येणारे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. 18 बॉल 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती मोनिश पाटील, दुसरं षटक घेऊन ओव्हर द विकेट्स ना. मोनिशचा पहिला बॉल. ओ यॉर्कर बॉल खोदून काढलाय. कव्हरच्या रिझन मध्ये खेळाडू पोहोचतात, तिथे झाली हलकीशी मिसफील्ड, त्याचा फायदा मिळेल. रन्स मिळतात 2 धावा. बाउंड्रीचा विचार केला ना रोहित दादा तर अगदी मोठी बाउंड्री आहे. आज जर तुम्ही विचार केला लॉंग ऑन लॉंग ऑफला षटकार फार कमी आलेत आणि इथे आज षटकार कमी पाहायला मिळतात. सिंगल, डबल, चौकार, तो सिंगल षटकार फार कमी येताना पाहायला मिळालेत. त्याचं कारण बाउंड्री फार मोठी आहे. चला तिथे पैसे पडले. मैदानाच्या आतमध्ये पैशांचा पाऊस आतमध्ये खेळपट्टीवरती पडताना पाहायला मिळाला. चला ते खेळाडू आता पैसे घेण्यासाठी चाललेत. भिवंडीच्या मैदानामध्ये देखील आपण पवन केने वरती पैशांचा पाऊस पडताना पाहिला. प्रत्येक फॅन्सचा आवडीचा खेळाडू असतो, प्रत्येकाच्या आवडीचे खेळाडू खेळत असतात. त्यांना त्यांचा खेळ आवडतो म्हणून ते क्रीडांगणामध्ये पोहोचतात आणि आवडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षक आतुरलेले असतात. आणि आज इथे देखील समाधान वास्करच्या टीमचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आलेत. साईशच्या टीमचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक थांबून राहिलेत. या मॅच मध्ये एंटरटेनमेंट, बिग बॅटल, दोन्ही संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. समीकरण 17 बॉल 24, 24 धावेची आवश्यकता. 17 बॉल मध्ये 24. गोलंदाज मोनिश पाटील ओव्हर द विकेट्स. ओ यॉर्कर बॉल, किती वेगाने बॉल रिलीज केलाय. परफेक्ट यॉर बॅट पोहोचण्या अगोदर बॉल निघून गेलाय. वेगाचा सामना करत असताना मोनिश पाटील डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. आता मॅच 16 बॉल 24, 3-4 डॉट बॉल आले तर मॅच पुन्हा एकदा अडचणीमध्ये जाईल आणि त्या अडचणी वाढवण्यासाठी गोलंदाजांना आता बल ताकद तुमची दाखवायची आहे क्रीडांगणामध्ये. भूषण सलामीला आलेला हा महत्वाचा खेळाडू. चला जास्त वेळ भूषण शांत बसणार नाहीये. मगाशी चर्चा केली लॉंग ऑनच्या वरनं षटकार ठोकणं कठीण आहे, परंतु हा बाहुबली आहे जासई टेनिस क्रिकेटचा. त्यानं दाखवलंय बॉल सीमा पार. षटकार. साठी पारितोषिक आहे. धनेश भोईर, गिरीश पाटील 24-24 2424 पारितोषिक मिळेल. 2 बॉल मध्ये 2 मारले तरी देखील 2424 हे पारितोषिक. चला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. आता लॉंग ऑफ निवडलाय. बॉल चाललाय सीमा पार आणि पारितोषिक देखील जिंकलंय भूषणनं. 24-24 मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे कालू तू की रुका, तू भी ठोक. पुढून त्या कालूची स्माइल अगदी इम्प्रेस करणारी आहे. लाजवाब. डीजे ऑपरेटिंग करत असताना आपण आमचे मित्र ओमकार
बुम बुम ओमकारच्या माध्यमातून आपण संगीत ऐकतोय. इथे भूषण आक्रमण करत असताना सॉफ्ट अँड सेन्सेबल क्रिकेट, सावध पवित्रा, मोठ्या खेळाडूंची ही गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडते. 2 षटकार आले, चांगला बॉल आला, सन्मान दिला, लगेच नॉट स्ट्राईक एंडवरती. दबाव घ्यायचा नाहीये, दबावाला आपल्याला दूर करायचं आणि त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जे युवा खेळाडू आहेत ना ते मॅच मध्ये हे शिकू शकतील की कशा पद्धतीने सावध खेळायला हवं. आताचे खेळाडू फास्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यांना प्रत्येक बॉलवरती षटकार चौकाराची भाषा आवडू लागली आहे. आताचे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना IPL जास्त आवडते. परंतु आताच्या खेळाडूंना एवढं नक्की सांगेल तुम्ही टेस्ट देखील तेवढ्याच आवडीनं पाहत चला, कारण टेस्ट मध्ये असतं कंट्रोल, संयम, किती ताबा असतो खेळाडूंपर्यंत. शांत डोक्याने खेळावं लागतं आणि परिस्थिती हाताळावी लागते. तो काही प्रेक्षक हे देखील म्हणतील टेस्ट कधी कधी 2 दिवसामध्ये आताच्या घडीला संपते. बदलणारे क्रिकेट, इथे गॅप मोठी आहे, बॉल चाललाय गॅप मध्ये, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. एका टप्प्याने बॉल न ओलांडले सीमारेषा. या ओव्हर मध्ये धावा प्रचंड आल्यात, त्यामुळे विजयाचे चान्सेस आता वाढले. चौकार मिळालाय आणि स्कोर पोहोचलाय धाव फलकावरती 33 धावा. मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 7ची आवश्यकता. मैदानामध्ये पाहताय अगदी मागील काही दिवसा अगोदर उरण प्रीमियर लीग मध्ये देखील कमालीचं क्रिकेट खेळलं, अर्धशतकीय खेळली भूषणच्या बॅट मधून पाहायला मिळाली. एक लाजवाब खेळाडू आहे आणि नेहमी चर्चेचा भाग राहतो भूषण. इथे मॅच मध्ये त्यांनी वर्चस्व स्थापित केलंय. 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावेची आवश्यकता. मागील षटकामध्ये मॅच मध्ये समाधान शेवटचं षटक घेऊन आला. आता इथे धावा कमी आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा तो बॉलिंग साठी आलाय. 12 चेंडू आणि 7ची मॅच. तेवढं प्रेशर नाहीये, दबाव नाहीये मॅच मध्ये जास्त टीमकडे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये, धोका पत्करायचा नाही आणि इथून सिंगलनं देखील काम बनेल हे ठाऊक आहे भूषणला. रन्स मिळत 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे हे क्रिकेटचे दिवाणे प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती आहेत आणि बरेचसे प्रेक्षक लाईव्ह देखील स्पर्धा पाहत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा. आल्हाददायक वातावरण, थंड हवा सुटली आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत. ओ चांगला फटका, वाट पाहिले बॉलची आणि त्याच्यानंतर वाट लावत असताना आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण करतो आणि इनफिल्डच्या वरून धाडलाय सीमा पार 4 रन. चला पुढची मॅच चिंचपाडा टीम, कॅप्टन बालाल त्वरित या. फिरून खेळलाय, मागच्या दिशेनं फिल्डर नाहीये, कदाचित विजयाचा चौकार आणि या चौकारानं सामना जिंकत सुपर 8 मध्ये दाखल झालाय. मेघना शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई. कॉंग्रॅच्युलेशन टीम, वेल प्लेड. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली जासई टीमच्या माध्यमातून आणि अवघ्या 15 बॉल मध्ये सामना जिंकून दाखवला. विजेत्या टीमचं अभिनंदन. हार्ड लक कुंडेवाळ टीम, या स्पर्धेतलं आव्हान आपलं संपुष्टात आलं. चला चिंचपाडा टीम आपण त्वरित या आणि भूषण मात्र्यांना मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि जे पारितोषिक कोणी लावलंय गिरीश पाटील धनेश. चला